आज होलिका दहन आहे आणि नागपुरातील व्यापाऱ्यांनी होळीचं दहन केलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर व्यापारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहे। होळीचे रंग उधळत आहे आणि त्यासोबतच जे व्यापारासाठी ज्या गोष्टी अनिश्चित आहे किंवा ज्याचा त्रास होतो अशा गोष्टीचं दहन जे आहे ते या होळीमध्ये करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत भैया काय सांगाल, तुम्ही होलिका दहन केलेलं आहे, काय नेमकं? प्रतिवर्ष अनुसार नागविदर चैम्बर ऑफ कॉमर्स व्यापारियों को जो तकलीफ़ देती है चीज़ें उसका होली दहन करता है और ऐसा माना जाता है कि हम प्रहलाद के भक्त हैं और प्रहलाद होली के दहन में जो तकलीफ़ है, जो ईवल चीज़ें हैं उसको समावेश करके होली के इस तप में उसका दहन हो जाता है, वो निस्तो नाबूद हो जाता है। कई साल पहले हमने एलबीटी की होली जलाई थी, वैट की होली जलाई थी, समय समय पे वो दहन सक्सेसफुल रहा। उसी प्रकार से आज जो करंट इसमें जो तकलीफ़ें दिक्कतें हैं उसकी आज होली जलाई गई है, जैसे जीएसटी के कुछ प्रावधानों की या और पर्टिकुलरली और भी कुछ इश्यूज़ है एमएससीडीसीएल के रेट की, ये पावर टैरिफ की, तो वो आज आने वाला साल, आने वाला समय व्यापारियों को इस तकलीफ़ों से दूर रखेगा, ऐसी अपेक्षा से होली जलाई जाती है और इसका रिज़ल्ट पॉजिटिव पास्ट में मिला है और उसी संस्कृति को आगे बढ़ाते हुए आज ये होली दहन का कार्यक्रम किया गया। नक्कीच या ठिकाणी होलिका दहन करण्यात आलेला आहे आणि व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी या होळीच्या माध्यमातून दहन करण्यात आलेल्या आहे आणि या माध्यमातून संदेशसुद्धा देण्यात आलेला आहे की येणारं वर्ष जे आहे त्या अशा कठीण परिस्थितीच्या राहू नये अशा प्रकारचा एक संदेशसुद्धा देत होळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।